मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहुयात आताची सर्वात मोठी बातमी. तारेवर बसलं पाखरू, विनाकारण गेलं एका आईचं लेकरू. होय, हे खरं आहे. घटना आहे निलंगा तालुक्यातील येळनूर येथे. ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. गेली अनेक वर्षे या गावातील नागरिकांनी अनेक वेळा वीज वितरण कंपनीला तोंडी व लेखी तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. चला तर मग पाहूयात नेमकं काय घडलं. गावातील मुख्य ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून लगत असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमी व ओपन जिम असलेल्या ठिकाणी केवळ वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. विजेच्या खांबाऐवजी विद्युत ताराला झाडाचा आधार. कर्मचाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे एका निष्पाप तरुणाने गमावला जीव. लहान लेकरांना कोण देणार आधार? जबाबदारी कोण घेणार? दोषींवर कारवाई होणार का? पाहुयात काय आहेत भावना. लागलं होतं कसं सांभाळू आता माझ्या लेकराला न्याय द्या. करंट लागलं होतं कसलं करंट लागलं. 3 मुलं आहेत. कसं मोठं करू आता मी लेकरावाला माझ्या लेकराला न्याय द्या. माझ्या लेकराला शिक्षणासाठी काय बी देऊ शकतात. मदत माझ्या लेकराला शिक्षणासाठी मदत करावं. शासनानं माझ्या लेकराला नोकरी लावावं ही अपेक्षा आहे. नमस्कार. आज आपण पोहोचलेलो आहोत निलंगा तालुक्यातील येळनूर या गावी. नेमकं आपण या गावामध्ये पोहोचण्याचं खरं कारण काय आहे तर याच गावातील एक तरुण शेतकरी जो की अल्पभूधारक शेतकरी आहे. अतिशय लहान लहान मुलं आहेत आणि तो व्यक्ती गावातीलच एक मंदिराच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयाकडे जात असताना गेली अनेक वर्षापासून MSCBच्या माध्यमातून जे काही वायर खाली वाकले होते, तुटले होते, या संदर्भात अनेक वेळा तक्रारी देऊन देखील MSCBनं त्याची दखल न घेतल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आणि याचीच आपण काय खरी परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी आज आपण पोहोचलेलो आहोत येळनूर या गावामध्ये. या गावामध्ये काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका काय प्रकार आहे. सर्वप्रथम आपण या गावचे जे ज्येष्ठ आहेत पाटील साहेब. पाटील साहेब तुमचा नमस्कार आहे. एकंदरीत सर्व प्रकार पाहता तुमच्या गावामधला एक तरुण शेतकरी आहे, त्याचं विजेच्या शॉकने निधन झालेलं आहे. काय नेमका प्रकार झाला? हा नेमका प्रकार म्हणजे हमेशा तिथं राहतात. हा MSCBचा एवढा सावळा गोंधळ आहे की त्या 45-50 वर्ष झालं हे लाईन वळलेले आहे. काल गेल्या आषाढी एकादशीला गाव सारे इथं होतं. फराळाचं जवळपास 1.5 ते 2 क्विंटलचं नाश्त्याचं फराळाचं केलेलं होतं. त्या टायमामध्ये तार तुटला. मग ते कदाचित ते बोलून घेऊन ते बंद करून संधीचा तार बांधून घेतला गेला. त्याच्यानंतर असं राहत्या गार्डनमधून 3 जाग्यातून बी लाईन हेच आहे. 50-45 वर्षाचं ते गोळगोळ झालेलं आहे. तरी आमचं गावाल्याचं एकच म्हणणं आहे की सर्वांनी काळजी घेऊन गावाल्यांनी काळजी घेतलेली आहे की ताबडतोब हे लाईन बाहेरून काढावं, गार्डनमधून न काढता बाहेरून काढून नवीन तारा टाकून कनेक्शन द्यावं हे आमचं म्हणणं आहे. त्यातल्या त्यात ते बुडातील तिघं भाऊ असताना त्या तिघांमध्ये फक्त 1.5 एकर जमीन आहे. जमीन दुसरा काही सोर्स नाही, हातावरनं पोट आहे. तो करताच आज गेलेला आहे. तिच्यातला एक मुलगा कामावर घ्यावं MSCBनं असं विनंती. नक्कीच घरचा करताच तरुण गेल्यामुळं त्या कुटुंबावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकट ओढावलेलं आहे. याच गावचे आणखीन काही जे लोकप्रतिनिधी आहेत या गावचे तरुण, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. एकंदरीत हा प्रकार काय झाला होता, नेमकं काय घटना? काल दुपारी 3च्या वेळेस घडलेली ही घटना आहे. 3-3:30च्या सुमारास. हां, मयत व्यक्ती ही लघवीसाठी शौचालयाकडे जात असताना विजेची तार स्पार्क होऊन तार तुटली होती, पाखरं बसली होती. मेन लाईन जी गावातून गेली आहे आणि जी आपली LTची लाईन आहे त्या दोन्हीच्या आत स्पार्क होऊन लाईन तुटून तार खाली पडली होती. विशेष म्हणजे ती लाईन ओढण्यासाठी गाववाल्यांचा पूर्ण विरोध होता. 3-4 दिवस उपोषण झालं मागं. परत गुंजरग्याच्यांनी अडवलं. त्याच्यानंतर
इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथं आले होते. त्यांनी ती लाईन परत ओढली आणि 2 लाईनच्या पोलमधलं अंतर खूप जास्त आहे. त्याच्यामुळं बारीक सारीक हवा सुटली, पाखरू बसलं तरी लाईन स्पार्क होते आणि वायर तुटते. आणि जवळजवळ ही लाईन 1992-93च्या सुमारास वडलेली आहे. त्याच्यामुळं पूर्ण तारा कमकुवत झालेली आहे. आणि हे स्पार्क झालं कुठं, नेहमी वायर तुटणं हे तुटणं नेहमी चालू असते. मागील 2 वर्षापासून आम्ही MSCBला कळवत होतो की बाबा मंदिराचा परिसर आहे, गार्डन आहे, इथं लेकरं खेळायला येते, 24 तास वर्दळीचं ठिकाण आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं होतं, विनंती केली होती की बाबा तुम्ही इथून ही लाईन बाजूला सरकवा. पण त्यांनी काय निष्काळजीपणा केला, याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं कालची जी काही दुर्दैवी घटना घडली ती मला वाटते MSCBच्या निष्काळजीपणामुळे ते घडलेली आहे. आणि राहिला विषय दुसरा म्हणजे तर ही जी घटना 3-3:30च्या सुमारास घडली, तर इथं जे काही लोक उपस्थित होते त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचा मृत्यू जागीच झालाय. बरं, आता तुम्ही बोलता बोलता असं सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही विद्युत वीज वितरण कंपनीशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला किंवा त्यांना विनंती केलेली आहे. मग त्यांच्याकडून तुम्हाला काही म्हणजे असं काही लेखी उत्तर किंवा काही सांगण्यात आले नाही? नाही नाही, तोंडी आम्ही त्यांना भरपूर वेळा सांगितले, त्यांच्याकडून तोंडी उत्तर मिळालेत, आम्ही करून घेऊ हे करून घेऊ, पण अद्याप त्यांनी कुठली कारवाई केली नाही. जे आहे ते तसंच आहे. इथं बघू शकता तुम्ही, झाडाला वगैरे त्यांनी बांधलेले आहेत तार. इथं पोलची व्यवस्था नाही व्यवस्थित, आणि तार खूप जुने आहेत. त्याच्यामुळं जागी जागी जॉईंट मारून कुठल्या तारांना तसंच त्यांनी ते ठेवलेलं आहे. बरं, अनेक ठिकाणी झाडाला तारं बांधलेली आहेत किंवा तारं तुटलेले आहेत असं तुम्ही सांगताय. मग तुमच्या गावात MSCB कदाचित असंही म्हणू शकते की तुमच्या गावामध्ये मीटर नाहीत किंवा चोरीची वीज वगैरे वापरू शकतात, असं काय त्याच्यामुळे काय असं म्हणजे प्रकार झालाय असं वाटतंय का? आमच्या गावात 100% केबल आहे साहेब. आणि सगळे जितके काही वापरकर्ते आहेत 100% हे मीटरचे वापर करते. आणि प्रत्येक महिन्याला आमच्या इथून बिल भरतो आम्ही. ज्यांचे बिलं थकीत आहेत अक्षरशः त्यांच्या घरी येऊन बसते मीटरची लाईन तोडून. मग ह्या गोष्टी पण त्यांनी लक्ष देऊन केल्या पाहिजे. आत्ताच बोलता बोलता पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी मंदिर आहे आणि सार्वजनिक स्मशानभूमी आहे. या ठिकाणी लोकांची वर्दळी असते. त्याचबरोबर हे गार्डन असल्यामुळं लहान मुलं देखील किंवा व्यायामशाळा असल्यामुळं इथं मुलं देखील येत आहेत. मग हा सर्व प्रकार संबंधित जो कोणी लाईनमन असेल त्यांच्या कानावर घातलेला होता का? हां, भरपूर वेळेला सांगितलंय. आता 2-3 वेळेस, आता 2-3 लाईनमॅन चेंज झाले आमचे. प्रत्येक लाईनमॅनला आम्ही आले इथं आणून दाखवतो, बाबा बघा डीपीची काय अवस्था आहे, तिथे किटकिट नाहीत, काही नाही. फ्यूज घालायला गावातली मंडळी येते रात्रीच्या टाईमला लाईनमॅन नसल्यावर. ते खूप त्रासदायक आहे त्यांच्यासाठी. तर मंडळी, लहान मुलापासून बालकापासून पालकापर्यंत किंवा ज्येष्ठ नागरिकापर्यंत खऱ्या अर्थानं या ठिकाणी खूप मोठा धोका पत्करावा लागत असल्याची चर्चा या ठिकाणी काही नागरिकाच्या माध्यमातून बोललं जाते. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठं मंदिर आहे, खूप मोठा सप्ताह असतो. त्याचबरोबर सार्वजनिक स्मशानभूमी या ठिकाणी दिसते. या स्मशानभूमीला जाण्यासाठी इथूनच रस्ता आहे आणि नेमकं त्या मंदिर आणि स्मशानभूमीच्या मधोमध लहान मुलांसाठी किंवा तरुणांसाठी एक ओपन जिम खुली जिम आहे आणि याच जिम आणि मंदिराच्या मध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे. यामुळं नक्कीच हा सर्व प्रकार पाहता यामध्ये MSCBचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निष्काळजीपणा आणि निष्क्रियता आपल्याला पाहायला मिळत आहे.